बघतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ खूपच रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. 5 फेब्रुवारी 2024 ला लागणाऱ्या महासूर्यग्रहणाच्या नंतर या 6 राशीवाल्यांचे नशीब अशा प्रकारे बदलण्यात जात आहे. त्यानंतर आता यांच्या जीवनामध्ये ना केवळ धनवर्ष होईल, तर आता यांना करोडपती धनवान बनण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तर हो बघतो, तुम्ही अगदी योग्यच ऐकले आहे. 5 फेब्रुवारी 2024 ला या वर्षीचे पहिले आणि महासूर्यग्रहण लागण्यात जात आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हे जे सूर्यग्रहण असते ते चंद्रग्रहणापेक्षा 10 पटीने सर्वात अधिक प्रभावशाली असते. 5 फेब्रुवारीला लागणारे सूर्यग्रहण कोणी साधारणचे मामूली सूर्यग्रहण असणार नाही, तर ते एक महासूर्यग्रहण आहे. त्यामुळे या ग्रहणाची पूर्ण जगभरातील केवळ वैज्ञानिकच नव्हे तर ज्योतिषी आतुरतेने वाट पाहत आहेत. 5 फेब्रुवारी 2024 ला लागणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी याचा प्रभाव तुमच्या नावातील पहिले अक्षर आणि तुमच्यावर जरूर पडेल. कारण की जेव्हा पण सूर्यग्रहण लागते त्यावेळी सूर्यग्रहणाचा गोचर सुरू असतो. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव हा पूर्णच्या पूर्ण 12च्या 12 राशींवर पडतो. परंतु यावेळी 12 पैकी काही 6 राशी अशा आहेत ज्यांचे जीवन या सूर्यग्रहणानंतर पूर्णपणे बदलण्यात जात आहे. कारण की जसे सूर्यग्रहण लागेल तर सूर्यदेवतेची कृपा या 6 राशीवाल्यांना काही अशा प्रकारची मिळणार आहे की ज्यानंतर या 6 राशीवाल्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांना सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर, धनसंपत्तीची प्राप्ती तर होईलच, तसेच त्यांच्या जीवनामध्ये हे खूपच उन्नती करतील, खूपच प्रगती प्राप्त करून बरेच पुढे जातील. या सूर्यग्रहणाच्या नंतर या 6 भाग्यवान राशीवाले आपल्या जीवनामध्ये ज्या पण कार्याला सुरुवात करतील त्या कार्यांमध्ये त्यांना सफलतेचे शाश्वत यश प्राप्त होईल. तर पहा बघतो, सूर्यग्रहण ही एक अशुभ घटना असते. जेव्हा पण सूर्यग्रहण लागते तेव्हा या भूमीशी जोडलेल्या विविध प्रकारच्या आपत्तींच्या बाधा आणि परेशानी येतात. आणि तेथेच जेव्हा पण चंद्रग्रहण लागते तेव्हा समुद्रामध्ये उलटापालटी घडून समुद्र खवळला जातो. काही देशांमध्ये तर पुरांसारख्या परिस्थिती आणि विपत्तीच्या आपत्कालीन घटना घडून येतात. त्यामुळे आपल्या हिंदू पौराणिक शास्त्रांमध्ये असे लिहिलेले आहे की ग्रहणाच्या सूतक काळादरम्यान तुम्हा लोकांना काही अशा चुका आहेत ज्या चुकून सुद्धा कधी करता कामा नये. आणि जर तुम्ही कळत नकळत सूर्यग्रहण दरम्यान, सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान काही अशा चुकांना करता ज्यांच्या बाबतीत आपल्या वेद पुराणांमध्ये सक्त मनाई व कडक निर्बंध आहेत, तर याने तुमच्यावर कित्येक प्रकारचे दोष लागू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कित्येक प्रकारच्या समस्या व परेशानींचा सामना करावा लागू शकतो. आणि यासोबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या वेळचे सूर्यग्रहण किती वाजता सुरू होईल, किती वाजता समाप्त होईल, सुतकाचा कालावधी किती तासांचा राहील आणि या सूर्यग्रहणाच्या दरम्यान तुम्ही ते कोणते छोटे छोटे उपाय करू शकता, ज्या उपायांना जर तुम्ही योग्य मुहूर्तावर अगदी योग्य विधिविधानाने केला तर ना केवळ तुमचे भाग्य तुमचे साथ द्यायला सुरुवात करेल, तर मग यानंतर तुम्हाला पुढे कधी तुमच्या जीवनामध्ये उन्नती करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शास्त्रांमध्ये सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान आणि सूर्यग्रहणादरम्यान कोणत्या गोष्टींना करण्यास सक्त मनाई केलेली आहे की ज्यांना तुम्हाला चुकूनही कधी करायचे नाही. आणि त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे की त्या अशा कोणत्या 6 राशी आहेत ज्यांचे जीवन या सूर्यग्रहणाच्या नंतर अगदी पूर्णपणे बदलण्यात जात आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माहितीला अगदी शेवटपर्यंत न पळवता अवश्य पहा. आणि जर तुम्ही हे इच्छित आहे की भगवान सूर्यदेवतेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंब परिवारावर कायम बनून राहावी आणि सूर्यदेवतेच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये खूपच उन्नती व्हावी, तुम्ही खूपच पुढे जावे, तर बघतो पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून आणि पूर्ण दृढ विश्वासाने कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री सूर्यनारायण त्वरित टाईप करा. तर पहा बघतो, या वर्षीचे पहिले आणि महासूर्यग्रहण 5 फेब्रुवारी 2024 ला रात्री 8:34 सुरू होईल आणि याची मध्यरात्री 2:25 समाप्ती होईल. तुम्ही अगदी योग्यच ऐकले आहे बघतो. तसेच या वेळचे जे सूर्यग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाहीये, परंतु याचा सूर्याचा गोचर मात्र लागणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव पूर्णच्या पूर्ण 12 राशींवर पडणार आहे. पूर्ण 412 वर्षांच्या नंतर एक असा अद्भुत संयोग जुळून येणार आहे की या संयोगादरम्यान श्री लक्ष्मी माता या भूतलावर वास करण्यासाठी येते आणि घुबडाला वाहनाच्या रूपात घेऊन पूर्ण भूमातेवर भ्रमण करते. आणि जर तुम्ही या दरम्यान तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले ते उपाय करता जे की तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे, तर ना केवळ तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळण्यास सुरुवात होईल, तर साक्षात श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव होईल
आणि मग तुम्हाला पुढे कधी धनाची कमी होणार नाही. तर बघतो आपण सांगू इच्छितोय, या वर्षीचे पहिले आणि महासूर्यग्रहण 5 फेब्रुवारी 2024 ला ठीक रात्री 8:34 सुरू होईल. याचे समापन मध्यरात्री 2:25 होईल. सूर्यग्रहणाचा जो सूतक काळ असेल तो 12 तास आधी सुरू होईल आणि हिंदू पंचांगानुसार सूर्यग्रहण याचा जो सूतक काळ असेल तो 5 फेब्रुवारी सकाळी 8:31 सुरू होईल. तुम्हाला सांगू इच्छितोय बघतो, वेद पुराणांच्या अनुसार सूर्यग्रहणाच्या सुटकाच्या कालावधी दरम्यान काही असे उपाय आहेत ज्यांना जर तुम्ही करता तर ना केवळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदलाव पाहण्यास मिळणार आहे, नंतर या उपायांना केल्याच्या नंतर तुम्हाला साक्षात श्री धनलक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद प्राप्त होईल. आणि सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान व ग्रहणादरम्यान तुम्हाला काही अशा चुका आहेत ज्या चुकून सुद्धा कधी तुम्हाला करायच्या नाही. नाहीतर श्री लक्ष्मी माता तर तुमच्यावर रुष्ट होईलच, सोबतच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कित्येक प्रकारच्या दोषांचा सामना करावा लागेल. आणि याच विषयीच्या बाबतीतील एक संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगण्यात जात आहे. माहितीच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. तर पहा, सर्वात पहिला उपाय जो मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे हा एक असा उपाय आहे ज्यात जर तुम्ही करता तर मानून चला, धनाची देवी श्री लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव होईल, तुमचा भाग्योदय होईल. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीसच सांगून झालेलो आहे की सूर्यग्रहणाचा जो सूतक काळ 5 फेब्रुवारीला सकाळी 8:31 सुरू होईल आणि या कालावधी दरम्यान जर तुम्ही 11 चपात्या बनवून कोणत्याही गायीला खायला देता तर तुम्हाला 33 कोटी देवी देवतांसोबतच लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळेल. कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तर असतोच, तसेच गायीच्या गोबर व गोमूत्रामध्ये साक्षात स्वयं श्री लक्ष्मी वास करते. त्यामुळे शास्त्रांमध्ये सूर्यग्रहणा दिवशी गायीला खायला घालण्यास खूपच लाभदायी सांगण्यात आलेले आहे. दुसरा उपाय, जसा सूर्यग्रहणाचा सूतक काळ सुरू होतो आणि या कालावधी दरम्यान तुमच्या घरी कोणीही भिक्षुक येतो तर त्यास 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये पूर्ण श्रद्धा भावनेने जरूर दान स्वरूपात द्या. असे मानले जाते की सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान कोणतेही दान केले जाईल तर याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो दोष तुमच्यावरून पूर्णपणे उतरून जाईल, हळूहळू संपून जातो. तिसरे महत्वाचे, हे जे सूर्यग्रहण आहे ते 5 फेब्रुवारीला मध्यरात्री 2:25 संपणार आहे. तर अशामध्ये तुम्हाला फक्त या गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे की सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 6 फेब्रुवारीच्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात लादीव पोचा करून घ्यायचा आहे आणि या लादी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये काळे मीठ आवर्जून घालायचे आहे. जर तुम्ही असे करता तर याने तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. चौथा उपाय, आपल्या शास्त्रांमध्ये असे मानण्यात आलेले आहे बघतो की सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला तुम्ही लोक कोणत्याही शिव मंदिरात जाऊन शिवलिंगी पिंडीवर घरातील शुद्ध पाणी घेऊन 1 तांब्या जलाने अभिषेक करा. तर याने तुमचा निश्चित व शाश्वत भाग्योदय होऊन जातो आणि महाकाल महाराज शिवशंकर महादेवांचा तुम्हाला शाश्वत आशीर्वाद प्राप्त होतो. आतापर्यंत मी तुम्हाला हे सांगितले की शास्त्रांच्या अनुसार सूर्यग्रहणादरम्यान तुम्ही ते असे कोणते छोटेसे उपाय करू शकता ज्यांनी तुम्हाला तुमचे भाग्य साथ देईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्यांच्या बाधा आणि परेशानी अगदी समूळ नष्ट होऊन जातील. आता मी तुम्हाला सांगण्यात जात आहे की सूर्यग्रहणा दिवशी आणि सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान त्या अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही. या तर मग तुम्हाला एक करून त्या सर्व गोष्टींच्या बाबतीत सांगण्यास सुरुवात करतोय. तर पहा बघतो, सूर्यग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो 5 फेब्रुवारीला सकाळी 8:34 सुरू होईल. तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान कोणत्याही मूर्तीला पूजू नये अथवा स्पर्शही करू नये. मंदिराचे पट बंद ठेवावे आणि पूजापाठही करू नये. दुसरे, जसे सूतक काळाची सुरुवात होते तर या कालावधी दरम्यान कोणत्याही वृक्षास स्पर्श करू नये आणि नाही त्याच्या कोणत्या पानासही तोडू नये. असे केल्यास मानले जाते की याने तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊ शकतात. तिसरे, सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधी दरम्यान तुम्हाला या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत कोणताही शारीरिक संबंध करू नये. तसेच तुमच्या घरातील ज्या महिला आहेत अथवा कन्या मुली आहेत त्यांना या गोष्टीचे खास ध्यान ठेवावे लागेल की सूर्यग्रहणाच्या सूतक लागल्यानंतर त्यांनी घरातील कोणत्याही तेलाचा वापर करू नये आणि कंगव्याचाही वापर करू नये. गर्भवती महिलांनी कोणत्याही वस्तूस काही कापण्यासाठी वापर करू नये अथवा कोणते धारदार कैचीसारख्या वस्तूंना हाताळू नये.
कोणत्याही व्यक्तींनी आपली केस व नखे कापू नये. बस याच गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि जर तुम्ही याचे ध्यान ठेवता तर मानून चला, तुम्हाला तुमच्यावर सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव पाहण्यास मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दोषास सामोरे जावे लागणार नाही. आता अशा त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत की त्यांचे जीवन या सूर्यग्रहणानंतर पूर्णपणे बदलण्यात जात आहे. या तर मग तुम्हाला मी एक एक करत सांगण्यात जातो. ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. तर या सूर्यग्रहणाच्या कारणामुळे अजूनही काही राशी अशा आहेत की ज्यांना या अवधीमध्ये लाभ मिळेल, तर काही राशींना दुष्प्रभावांचा सामना करावा लागू शकतो. भक्तो, ज्योतिष विद्वानांच्या अनुसार या ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव 6 राशीवाल्यांवर सर्वाधिक पडेल. त्यामुळे या अवधीमध्ये या राशीवाल्यांना धनलाभ, पदोन्नती आणि नोकरी धंद्यात सफलता मिळू शकते. त्यामुळे सूर्यासमान चमकून उठेल यांचे भाग्य. या तर मग जाणून घेऊया त्या 6 राशी कोणकोणत्या आहेत. व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत राहा. बघतो, या सूर्यग्रहणामुळे लाभान्वित होणारी पहिली नशीबवान राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी. या सूर्यग्रहणाच्या प्रभावाने वृषभ राशीवाल्यांच्या मिळकतीत वाढ होत जाईल. आकस्मिक धनप्राप्तीचे योग बनतील. जीवनसाथीच्या माध्यमातूनही धनलाभ होऊ शकतो. एकापेक्षा कित्येक अधिक माध्यमांपासून धनप्राप्तीचे योग बनून येतील. जर तुम्ही नोकरी करीत आहात तर कोणत्या अंशकालीन व्यापारातही तुम्ही तुमचा हातभार आजमावू शकता, जो की तुमच्या मिळकतीमध्ये वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल. हा वेळ तुमच्या जीवनामध्ये खुशी व आनंद घेऊन येईल. चारही बाजूंचे वातावरण अगदी सकारात्मक बनत असल्याचे पाहू लागाल. तुमच्या नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. रोजगाराचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना शुभ बातमी मिळेल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होईल. बचत करण्यात यशस्वी राहा. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होत जाईल. सरकारी संघटन अथवा सरकारी परियोजनेसाठी तुम्ही जर कोणते काम करता तर खूपच सावधगिरी बाळगून करा. डावा डोळा किंवा पायाला दुखापत होण्याची आशंका राहील, त्यामुळे सांभाळून राहा. ही वेळ तब्येतीसाठी काळजी घेण्यायोग्य राहील, कारण की आवश्यकतेपेक्षा जास्त काम करणे तुम्हाला थकावट आणि कमकुवतपणाचा अनुभव करून देईल, ज्याने तुम्ही आजारी पडू शकता. पण काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या योजनेमध्ये गती बनून राहील आणि तुम्हाला त्याचा उचित परिणाम प्राप्त होईल. या ग्रहणाच्या शुभ परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी ग्रहणाच्या कालावधी दरम्यान विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. या लिस्टमधील पुढील भाग्यशाली राशी आहे मिथुन राशी. सूर्यग्रहणाच्या प्रभावाने मिथुन राशीच्या जातकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याचे योग बनत आहेत. बाहेरील प्रवासात जाण्याचे योग बनत आहेत. अडकलेले पैसे, कुठे फसलेले धन परत मिळू शकते. वैवाहिक जातकांसाठी संतान प्राप्तीचे योग आहे. कोर्ट कचेरीत विजय प्राप्त होईल. विरोधींना मात देऊ शकता. तुम्हाला वैश्विक लाभ होईल. व्यावसायिक सफलता मिळेल. त्यासोबत मान सन्मानात वाढ होईल. ग्रहणाच्या 2 दिवसानंतर गुरु ग्रह राशी परिवर्तन करतील आणि मेष राशीमध्ये चिरण करतील. हे गोचर अस्त अवस्थेमध्ये राहील. देवगुरु तुमच्या मिळकतीमध्ये चारही बाजूंनी वाढ करून देण्याचे योग बनवतील. या दरम्यान सुखद बातम्यांची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला तुमच्या रोजगार करिअर मध्येही सफलता मिळण्याचे योग बनतील. याच वेळे दरम्यान तुमच्या वेतनातही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. या दरम्यान जर तुमचे कोणी नातेवाईक अथवा मित्र परिवार बँकेतून कर्ज घेतील तर तुम्ही त्यांचे जामीन म्हणजेच गॅरंटर बनू नका. दुसऱ्यांसाठी अनावश्यक जबाबदारी घेणे तुम्हाला महागात पडू शकते. थोडक्यात काय, तर या दरम्यान केवळ आपल्याच कामाशीच काम ठेवा आणि मिळणाऱ्या शुभ परिणामांमध्ये शुभता वाढवण्यासाठी शिव पंचाक्षर स्तोत्राचा रोज पाठ करा. बघतो, आता पुढील शुभ राशी आहे तुळ राशी. तुळा राशीवाल्यांना या ग्रहणामुळे खूपच जास्त फायदा होऊ शकतो. देवगुरु ग्रह तुमच्या सप्तम भावात प्रवेश करणार आहे. हा गुरुचा गोचर तुम्हाला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या यशांची प्राप्ती करून देईल. तुमच्या मान सन्मानात वाढ तर होईलच, त्याचसोबत व्यापारातही उन्नती होण्याचे योग बनतील. लाखो करोडोंच्या धनप्राप्तीचे योग आहेत. आता तुम्ही योग्य निर्णय घेऊन तुमच्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त करू लागाल. तुमच्या वडीलधाऱ्यांसोबत किंवा गुरु समान माणसांसोबत जे पण तुमचे मतभेद सुरू होते तेही सर्व संपून जातील आणि तब्येतीच्या संबंधित समस्यांमध्येही कमी येऊ लागेल. गुप्त रूपात तुम्ही तुमच्या सुखांच्या प्राप्तीसाठी खर्च करत असल्याचे दिसून येईल, परंतु खर्चासोबतच उत्तम धनलाभ होण्याचे योगही बनतील. अचानकपणे धनप्राप्ती होऊ शकते. कशाही प्रकारे पैतृक संपत्ती अथवा रूढीपूर्वज संपत्तीही मिळण्याची संभावना आहे. फक्त वाहन चालवतेवेळी मात्र सावधानता बाळगावी लागेल. नुकसान होण्याची संभावना आहे. या कालावधी दरम्यान परिवारातील लोकांसोबत प्रेम आणि स्नेहसंबंध बनून राहतील. ज्या पण छोट्या मोठ्या समस्या अथवा वादविवाद सुरू होते त्यांमध्येही कमी येईल. शुभ फळांमध्ये वाढ करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करा. व्रत उपवास करा. देवगुरूची पूजा करा. केळाच्या रोपाच्या मुळाची पूजा करा.
आता या लिस्ट मधील पुढील भाग्यशाली राशी आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांना सूर्यग्रहणाच्या प्रभावाने भाग्याची पूर्ण साथ मिळेल. यावेळी तुमचे भाग्य तुमच्यावर खुश राहील. जर तुम्ही व्यापार करीत आहात तर बक्कळ नफा होईल. नोकरी पेशा करणाऱ्या जातकांना वेतनासोबत पदोन्नतीही मिळू शकते. यात सहकार्यांची साथ मिळेल. तुम्ही ज्या पण कामात हात घाला त्यात यश प्राप्त करा. तर जर तुम्ही कोणत्या नवीन कामात हात घालू इच्छिता तर ही वेळ अगदी योग्य राहील. वैवाहिक जीवन सुखदायी राहील. त्यात काहीच कमीपणा येणार नाही. धनुराशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडीफार अडचण येऊ शकते. त्यासोबत गर्भवती धनुराशीवाल्या महिलांनी या दरम्यान खूपच सावधानता बाळगावी लागेल. ग्रहण अथवा ग्रहणासंबंधित कोणत्याही व्हिडिओला पाहणेही तुमच्यासाठी नुकसानदायी सिद्ध होऊ शकते. रामरक्षा स्तोत्राचा पाठ करणे सर्वात अधिक शुभ राहील. त्याचसोबत ग्रहणादरम्यान नखे कापणे, केस विंचरणे शुभ मानले जात नाही. ज्योतिष मान्यतांच्या अनुसार ग्रहण कालावधी दरम्यान चाकू, कैची सारख्या वस्तूंनाही वापरू नये. त्याचसोबत लांबच्या प्रवासापासूनही शक्यतो वाचून राहिले पाहिजे. यानंतर पुढील राशी आहे मकर राशी. तर पहा, या मकर राशीवाल्यांच्या बाबतीत हे सांगण्यात येत आहे की तुम्ही जर बऱ्याच कालावधीपासून नोकरीची तयारी करत होता तर तुम्हाला नोकरी मिळून जाईल. कित्येक प्रकारच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. प्रॉपर्टी, वाहन खरेदी करण्याचे योग तुम्हाला बनत आहे. नवीन व्यापार सुरू करा तर त्या व्यापारामध्ये तुम्हाला सफलतेचे यश प्राप्त होईल. तुमच्या जीवनामध्ये आता एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल. अशाच प्रकारे जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर तुमच्या जीवनामध्ये धन, सुख, वैभव तसेच ऐश्वर्याची प्राप्ती होईल. तुम्हाला यशप्राप्तीचे योग बनतील. तुम्हाला धन, ऐश्वर्यासोबत अशा प्रकारच्या यशाची प्राप्ती होत जाईल. ज्यानंतर तुम्ही ज्या पण कामात हात घालाल त्या कामात तुम्हाला हमखास सफलतेचे यश मिळणे हे अगदी सुनिश्चित आहे. तर बघतो या त्या भाग्यशाली राशी होत्या ज्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल व एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.